तर मित्रांनो, आज मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चाललेली आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उभ्या असलेल्या एका अशा किल्ल्यावर, जिथे वीरता, शौर्य आणि रणनीतीच्या अशा कथा घडल्या की ज्या ऐकून आजही अंगावर शहारे येतात। आणि तो किल्ला म्हणजेच किल्ले सिंहगड। चला तर मग अवघ्या 1 ते 2 मिनिटात जाणून घेऊया किल्ले सिंहगडाबद्दल। पुण्यातील स्वारगेट या बस स्टँडवरून तुम्हाला 50 नंबरची बस मिळेल आणि तिथून तुम्ही डोंजे या गावी येऊ शकता आणि तिथून शेअरिंग टॅक्सीने इझिली तुम्ही किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता। त्यानंतर आपण येऊन पोहोचतो किल्ल्याच्या पार्किंग जवळ आणि इथून सुरू होते किल्ल्याची खरी सफर। किल्ल्याला एकूण 4 दरवाजे आहेत आणि हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा। किल्ल्यातील 3 दरवाजे पार केल्यानंतर थोडं पुढे आलो की आपण येऊन पोहोचतो किल्ल्यातील कोंढाणेश्वर मंदिरात आणि याला गडदैवत असं म्हटलं जातं। आता मंदिर बघून खाली आल्यावर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथे आपल्याला नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी बघायला मिळते। आणि यानंतर उलगडतं सह्याद्रीचं अद्भुत रूप, हिरवाईने नटलेले डोंगर, थंडगार वारा आणि मन मोहून टाकणारा निसर्ग। सिंहगड म्हणजे फक्त ट्रेक नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा प्रवास आहे। मित्रांनो, किल्ले सिंहगडाचा डिटेल्ड व्हिडिओ मी माझ्या YouTube चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे। जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ नाही बघितलाय तर नक्की माझा तो व्हिडिओ बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला। तोपर्यंत बाय बाय।